यानंतर आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये। शरद पवार गटाचा जाहीरनामा हा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता प्रसिद्ध होणार आहे। नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे या जाहीरनाम्याच्या माध्यमातून शरद पवार मांडतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। निष्ठावंत राष्ट्रवादी या महत्त्वाच्या मुद्द्यावर यामध्ये भर असेल अशी माहिती सुद्धा मिळते। सर्वात आधी आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह पाहतोय। शरद पवार गटाचा हा जाहीरनामा आता कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होईल। काय करायचं आणि पक्षाचा प्रतोद सुद्धा आजच ठरेल अशी माहिती सुद्धा मिळते। त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाचं गाणं सुद्धा शरद पवार गटाच्या माध्यमातून आज प्रसिद्ध केलं जाऊ शकतं। जयंत पाटील हे आता माध्यमांशी बोलतायत, त्यामुळे या जाहीरनाम्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गेले 1.5 महिना एक समिती बसवली होती। खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गेले 1.5 महिना काम करत होती। या समितीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा या देशात लोकसभेत आमच्या वतीने जे खासदार निवडून जाणार आहेत त्यांचा कोणता आग्रह असेल याचा एक ढाचा जाहीरनाम्याच्या स्वरूपात आपल्या सर्वांच्या समोर आणलेला आहे। आणि या जाहीरनाम्याला आम्ही आज शपथनामा म्हणतोय। आमचे सर्व खासदार भारताच्या संसदेमध्ये या सर्व मुद्द्यांचा आग्रह धरतील आणि देशातल्या पददलितांना, महिलांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, लहान उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि देशातल्या सगळ्यात मोठा घटक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील। आणि हे उठवत असताना आमची भूमिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय असेल हे आज आम्ही शपथनाम्याच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय। या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांनी तुळजापूरला सभा काल होती, तरी आज एवढ्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर पवार साहेब या ठिकाणी तुळजापूरहून आले। पुन्हा ते राहुरीला त्यांच्या पुढच्या दौऱ्याला जाणार आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। खासदार वंदनाताई चव्हाणांनी बरेच कष्ट शपथनामा करताना घेतलेले आहेत। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा वंदना, आमच्या रोहिणीताई खडसे, आमचे विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमचे बसवराज पाटील साहेब, डॉक्टर सेलचे, विजयंती सेलचे, महिलांचे मेलाच होणार आहे। संसदेमध्ये आमच्या लोकांचा आहे त्यामुळे आम्हाला असं दिसतंय की काँग्रेस पक्ष आणि अन्य जे पक्ष आहेत ज्यांच्याशी आम्ही आघाडीच्या रूपाने काम करतो त्या पक्षांना सुद्धा याच्या मुद्द्यांच्या संबंधी त्यांनी गांभीर्याने घ्यावं, त्याच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करावं असा आमचा आग्रह आमच्या विविध पक्षांची सुद्धा असेल। आणि त्यामुळे त्यातून एक चर्चेला आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला एक सुरुवात व्हावी त्या दृष्टीने हा व्यापक अशा प्रकारचा परिचयनामा केलेला आहे। धन्यवाद साहेब। पहिल्या प्रथम मी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानते की आपण आम्हाला हा जाहीरनामा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वैयक्तिक आणि माझ्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने मी साहेबांचे आणि जयंत पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते।
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय साहेब हे अत्यंत एक विजनरी दूरदृष्टीचे नेते आणि त्यांच्याकडनं आम्हाला सातत्याने जे इनपुट्स मिळतात, सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं, कुठल्या क्षेत्रात आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीचं त्यांचं जे आम्हाला सांगणं असतं. त्याच पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखे अतिशय अनुभवी नेते ज्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अनेक इनपुट्स मिळालेले आहेत. या दृष्टीने सगळे सभासद मिळून आम्ही हा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे. मला आवर्जून या मॅनिफेस्टो कमिटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं घ्यायची आहेत, कारण ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अनुभवी मंडळी, त्याचप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या मॅनिफेस्टो कमिटीमध्ये आहे. आदरणीय माजी मंत्री राजेश टोपे साहेब, MLA सुनील भुसारा साहेब, ॲडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड, ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर, बसवराज पाटीलजी, सुधीर बोंगळेजी, विद्याताई चव्हाण, राखीताई जाधव, क्लाइड क्रॅस्ट्रो, विकास लवांडेजी, नीरज महंकाळ, ॲडव्होकेट संजय काळबंदे, विवेक क्षीरसागरजी, डॉक्टर सुनील जगताप, सक्षणा सलगर, जावेद हबीबजी, प्रिया पाटील ज्या LGBTQ कम्युनिटीच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब, या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला त्यांची तज्ज्ञ इनपुट्स मिळालेले आहेत. एवढंच नव्हे पण प्रत्येक आघाडीच्या प्रमुखांनी सुद्धा आपापल्या सेलमध्ये त्या